तुम्ही असं ठरवा काय करायचं ते आहे ना. तुम्ही आरती दीपक वक्ते राहणार वडनेर वैरव. बर काय शेताच्या मालाच्या संदर्भात द्राक्षाच्या बाग तर काय सांगाल? निसर्गाच्या हानीमुळे आमची बाग काही चाललेली नाहीये. बर मग 1 एकरमध्ये 10 क्विंटल सुद्धा माल तयार नाहीये. काय अपेक्षा काय तुमची शेतकरी म्हणून? कर्जमाफी व्हावा. आणखी माझं नाव मंगेश तुकाराम वक्ते राहणार वडनेर वैरव. यंदा बागायची परिस्थिती खूप विकेट आहे आणि खूप बागा कमी आलेल्या आहे. 70 ते 80% बागा कमी आलेल्या आहे. तुम्ही बागाची परिस्थिती बघू शकता. एकरमध्ये 12, 13, 15, 20 क्विंटलच्या वरती माल नाही. त्याच्यामुळं द्राक्षाला मार्केट पण असं फार खूप नाही. असं काय कशामुळं नाही? नैसर्गिक हानी झालेली आहे. मागच्या वर्षी लवकर पाऊस झाला, त्याच्यामुळं काड्यामध्ये गर्भधारणा झाली नाही. त्याच्यामुळे हे माल कमी आलेले आहे. आणि आमची अशीच अपेक्षा आहे का सरकारने कर्जमाफी करावी. खूप खर्च झालेले बागांना. एकरी किती खर्च आला आहे असं? एकरी 3 लाखापर्यंत खर्च आहे बागांचा. आमची त्याच्याकरता अशी अपेक्षा आहे का सरकारनं कर्जमाफी करावी. एकरी किती उत्पन्न निघलं सध्या? सध्या एकरी 50-60 हजार लाखाच्या आतच उत्पन्न आहे सगळं. काय अपेक्षा काय तुमची? नाही, आमची अपेक्षा काय नाही. सध्या सरकारने कर्जमाफीच करावी अशी आमची अपेक्षा आहे सगळ्या शेतकऱ्यांची. वडनेर बैरवला 5 एकर शेती आहे. आम्हाला कर्ज भरणं कसं काय हा प्रश्न मोठा अवघड आहे. तर एकरी 10 क्विंटल सुद्धा रान निघालं नाही आहे. 3-3 लाख रुपये एकरी खर्च आलेला आहे. तर काय करायला पाहिजे? तर कर्जमाफी करावा तुम्ही साहेब असं. तर कर्जमाफी तरी झाली पाहिजे आमचीवाली असं. शेतकऱ्यांना काहीच भेटेल नाही आजपर्यंत. एवढे खर्च आलेले आहे, अमकं झालेले आहे तमकं. पोरांचे शिक्षण कसं करावा हा प्रश्न पडलेला आहे बुवा असं. पण तात्पुरता आता तुम्ही करून घेणार बा.